जेणे भ्रांतीपासून हरितले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवून या, जेणे भ्रांतीपासून हरतले. आज पुजारी परिवाराच्या वतीनं इथं हा सत्संग सोहळा आयोजित केलेला आहे. या सत्संग सोहळ्यास आपण सर्व उपस्थित आहात. चातक पक्षी जसा चंद्राची वाट बघत असतो आणि त्याच्यापासून तो अमृत घेत असतो, पण वर्षाकाली काही कारणाने त्या चंद्राच्या आड ढग येतं आणि त्या चातक पक्षाला त्याची वाट बघत बसावी लागते. तसं आजच्या या सत्संग सोहळ्यामध्ये आदरणीय गुरुवारी आदिनाथ महाराजांचं आणि आबासाहेबांची प्रवचन सेवा होती, पण माझ्यासारखं काळं ढग मध्ये आल्यामुळं तुम्हाला ते अमृत प्राशन जरा थोडक्यात भागवावं लागणार आहे. कारण माऊलींची तब्येत जरा नादुरुस्त असल्यामुळं माऊलींनी सांगितलं, आज्ञा दिली की तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. मनुष्य जन्माची इति कर्तव्यता काय आहे, तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सामान्य जन किंवा जे काही साधक आहेत ते आध्यात्मिक मार्गाकडे काय येतात, तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून आपल्याला परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणजे काय करायचं आहे? जे सतचित आनंद स्वरूप परमात्म्याचं रूप आहे, त्या रूपाला आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे किंवा तेच होऊन राहायचं आहे. पण मध्ये काय झालंय, एक भ्रांती आली आहे. देह मी किंवा हा नामरूपाचा जो काही जगत आहे किंवा नामरूपाचा हा जो काही पसारा आहे हा सत्य आहे, आणि ज्याच्या अधिष्ठानावर हा नामरूपाचा पसारा पसरलेला आहे असे जे परमात्म तत्व आहे ते आपल्याला माहीतच नाही आहे, किंवा त्याचं आपल्याला काय झालंय, अज्ञान आहे. याला अध्यासवाद म्हणतात. सामान्याचं ज्ञान आणि विशेषाचं अज्ञान. सामान्याचं ज्ञान म्हणजे मी कोण तर आहे एवढी आपल्याला जाणीव आहे, पण त्यातही जे विशेष आहे त्याचं मुळात अज्ञान आहे. म्हणजे मी देह आहे आणि या देहामध्ये असणारा मी एक जीव आहे आणि हा जीवच हे सगळं सुखदुःख भोगायला लागलाय, अशी एक जी वृथा कल्पना ह्या जीवानं केलेली आहे. आणि त्या वृथा कल्पनामुळं काय झालाय, तो या संसार सागरामध्ये प्रवाहित होत चाललाय. आणि त्यामुळं काय झालंय की त्याचं जे मूळ स्वरूप आहे, मूळ आत्मस्वरूप आहे, ते आत्मस्वरूप तो काय झालाय, विसरून गेलाय. मग जर आपल्याला साधक म्हणून ह्या गोष्टी संपादन करून घ्यायच्या असतील किंवा साधक म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून घ्यायच्या असतील, तर अनन्य भावानं आपल्याला सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. त्याच्यासाठी शास्त्रकारांनी, वेदांत मतवाद्यांनी काय काय सांगितलंय, तर तुम्ही काय करा, साधन चतुष्टय संपन्न अधिकारी असला पाहिजे. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय आलं, तर अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. मग अधिकारी कोण हा प्रश्न येतो. मग अधिकारी हा कसा असला पाहिजे ह्याच्यासाठी शास्त्रकार व्याख्या काय करतात की विवेक वै समदमाधिक षटक संपत्ती संपन्न असा अधिकारी असला पाहिजे. म्हणजे इहलोक या जन्मातल्या आणि पूर्वजन्मातल्या पुण्यकर्माने ज्याचा विमल आणि विक्षेप दोष नाहीसा झालेला आहे, आणि जो गुरुना शरण जाऊन ज्यानं साधन चतुष्टय संपन्न शिष्य असेल, तर त्याला तो अधिकार प्राप्त होतोय. कशाचा? मी आणि ब्रह्म वेगळे नसून एकच आहे हे ज्ञान समजून घेण्याचा. वास्तविक पाहता तो नाही आहे, पण काहीतरी कल्पित ह्या सगळ्या आपल्या त्या जीवानं आपल्यावर अधोरेखित करून घेतल्यामुळं तो भ्रम मानायला लागलाय की मी आणि जीव वेगळा आहे, मी आणि ब्रह्म, मी आणि ईश्वर वेगळा आहे, आणि परमात्म तत्व कोणतरी वेगळा आहे, त्याच्यापेक्षा वेगळा मी आहे, आणि मी सामान्य आहे, अज्ञानी आहे. बघा ना, आपल्याला कोणतरी नमस्कार केलं तर आपण काय करतोय, नको नको नको, मला नमस्कार करू नका, यांना करा नमस्कार, माझ्यामध्ये काय ते नाही आहे. का तसं म्हणतोय? कारण आपण स्वतःवर एक अज्ञानाच्या काही गोष्टी आरोपित करून ठेवलेल्या आहेत, आणि स्वतःच्या अंतःकरणामध्ये स्वतःच्या कर्माबद्दल, स्वतःच्या सगळ्या कार्याबद्दल एक सूक्ष्म अशी जाणीव असते. त्याच्यामुळं आपण काय करतोय, आपण त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करतोय. पण वस्तुस्थिती बघायला गेलं तर काय आहे, तैसा हृदयामध्ये असता रामू, सर्व सुखाचा आरामो, का भ्रांताशी कामू विषयावरी. तो राम कुठं आहे, तर तुमच्या हृदयामध्येच आहे, आपल्यामध्येच तो राम स्थित आहे. पण काय झालंय, माझा एक भ्रम झालाय काय, की माझं मन, माझं चित्त सगळं ह्या विषय सुखांच्या मागं लागले, आणि मग ते विषय सुख सत्य आहेत असं मानायला लागले. पंचमहाभूत आणि पंच तन्मात्रा, शब्दस्पर्श रसरूप गंध
ह्या ज्या पंचतन्मात्रा आहेत, ह्या पंचतन्मात्रांच्या मत्सत्य आहेत आणि त्या मी भोगतोय आणि त्या माझ्यासाठीच झालेल्या आहेत किंवा माझ्यासाठीच मी भोगता आहे आणि ते माझं भोक्तव्य आहे, असा भ्रम त्या जीवानं करून घेतलेला आहे. त्यासाठी शास्त्रकारांनी काय सांगितलंय की तुम्ही साधन चतुष्टयीमध्ये काय आलं तर विवेक, वैराग्य, शमदमादिक, षटक संपत्ती, मुमुक्षत्व. त्याच्यानंतर त्यांनी शास्त्रकारांनी काय सांगितलंय की जर तुम्हाला याही पुढे जायचं असेल तर तुम्ही त्यांनी काय सांगितलंय, दोन गोष्टी सांगितल्यात, एक अंतरंग साधनं आणि एक बहिरंग साधनं सांगितले. मग अंतरंग साधनामध्ये काय होतंय तर मीच एक आत्मतत्व आहे असा त्या साधकाचा दृढ निश्चय झालेला असतो आणि मग काय होतं की तो त्याच्याशी तद्रूप होऊनच कार्य करत असतो. आणि बहिरंग साधनामध्ये यम नियमाधिक सर्व जी काही साधनं सांगितली आहेत ती सगळी बहिरंग साधनं सांगितली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आणि अंतरंग साधनामध्ये त्यांनी विवेक, वैराग्य, शमदमादिक, षटक संपत्ती, मुमुक्षत्व, त्यानंतर काय सांगितलंय, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि त्वम पदार्थ शोधन. मग ही अंतरंग साधनं का सांगितल्यात, कारण ही त्या जीवाच्या आणि ईश्वराच्या किंवा परमात्म्याच्या एकदम जवळ आहेत. फक्त त्याच्यामध्ये काय आहे, भ्रांती आहे, एक अज्ञान आहे. मग अज्ञान आहे हे कसं मांडलं गेलं पाहिजे, तर पहिला अज्ञान आहे असा एक भ्रम निर्माण झाल्याशिवाय ते आपल्याला जाणता येणार नाही. जसं मंद अंधाराच्या ठिकाणी आपल्याला एखादी दोरी पडलेली आहे, त्याच्यावर काय होतंय, पूर्वजन्माच्या संस्कारानुसार तिथं आपल्याला काय होतोय, सर्पाचा भास होतोय आणि तो सर्प सत्य आहे आणि मी तिथं गेल्यानंतर तो मला दंश करेल आणि मी काय होईल, गतप्राण होईल, या भीतीनं तो इथं उभा राहूनच भयकंपादी निर्माण होतात त्याच्यामध्ये. आणि काय करतो, तो त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करतो. मग हे काय आहे, हे अज्ञान आहे. कशाचं अज्ञान आहे, तर त्यानं तिथं मन अंधारामध्ये दोरीला सर्प समजला, पण ज्या वेळेला तिथं आपण बॅटरी घेऊन गेलो किंवा तिथं उजेड पडला त्यावेळेला काय होणार आहे, तो भ्रम निराश होणार आहे. म्हणजे तो सर्प नसून ती दोरी आहे हे त्यावेळेला आपल्याला ज्ञान होणार आहे. मग हे ज्ञान कोण करून देतं, तर हे ज्ञान सद्गुरू करून देतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, सद्गुरूंना अनन्य भावानं पण शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूंना जोपर्यंत आपण अनन्य भावानं शरण जात नाही तोपर्यंत हा भ्रमनिरासा होत नाही. अंतरंग साधनं सांगत असताना मनन, श्रवण आणि मनन, मननामध्ये काय सांगितले, साधक युक्ती आणि बाधक युक्ती अशा दोन युक्त्या सांगितल्यात. साधक युक्ती म्हणजे काय, ते उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण आहे की मी आणि ब्रह्म हे वेगळं नसून तत्वमसी या महावाक्यावर ते मीच आहे असा त्याचा दृढ निश्चय झाल्यामुळं तो सहज त्या ब्रह्माशी किंवा त्या याच्याशी एकरूप होऊन राहतो. पण बाधक वृत्तीमध्ये काय सांगितले, बाधक वृत्तीमध्ये 6 भेद सांगितलेत. बाधक वृत्तीमध्ये काय होतंय की त्या भ्रम निर्माण झालाय, त्या जीवाचा काय झालाय, भ्रम निर्माण झालाय. मग त्याच्यासाठी शास्त्रकारांनी 5 भेद सांगितलेत. जीव ईश्वर भेद, जीव जीव भेद, जीव जड भेद, जड जड भेद आणि जड ईश्वर भेद. जीव ईश्वर भेदामध्ये जर प्रामुख्यानं बघायचं म्हटलं तर काय होतंय, मी आणि ईश्वर म्हणजे जीव आणि ईश्वर कोणतरी वेगळं आहेत असा त्याचा भ्रम, हा कल्पित भ्रम त्यानं निर्माण केलाय. म्हणजे कसं केलंय, तर बिंब प्रतिबिंब न्यायानं, म्हणजे आरशा आपण सकाळी उठल्यानंतर आरशासमोर उभा राहतो, गंध टिळा लावत असतो. गंध टिळा कुणाला लावतो आपण, आरशातल्या प्रतिबिंबाला लावतो का स्वतःला लावतो, स्वतःला लावतो. मग आरशातल्या प्रतिबिंबाला का लावत नाही, पण बघत असताना आरशातलं बिंब सत्य आहे असं म्हणून आपण, प्रतिबिंब सत्य आहे असं म्हणून बघत असतो. आणि तो आरसा बाजूला काढल्यानंतर काय होतंय, प्रतिबिंब पण गायब होतंय आणि बिंब पण गायब होतंय. का बिंब गायब होतंय म्हणजे काय, त्या आरशाच्या साह्यानं हा देह बिंब झाला आणि मग त्या बिंबावर मी काय करायला लागलोय, माझा गंध टिळा वगैरे लावायला लागलोय किंवा मी माझं रूप बघायला लागलोय. मग आरसा गेल्यानंतर त्याच्यात प्रतिबिंबच जर पडलं नसेल तर मग बिंब कुठनं येणार आहे, बिंब आहे तेच आहे. मग शास्त्रकार म्हणतात असा हा जीव आणि ईश्वरामध्ये, जीव आणि ईश्वर हे दोन वेगळे नसून ते तेच आहेत. फक्त काय झालंय, एक अविद्या उपाधी चैतन्य आहे, एक विद्या उपाधी चैतन्य आहे. ईश्वर काय करायला आहे, तो कर्माचा फलदाता आहे, कर्माचा प्रेरक आहे आणि जीव काय आहे, भोक्ता आहे. पण अज्ञानी जनाचं काय व्हायला लागलंय की जीव आणि ईश्वर हे दोन वेगळे आहेत असा त्याचा भ्रम झालेला आहे. पण वस्तुस्थितीचा विचार करता जीव ईश्वर दोन वेगळे नसून ते एकच आहेत असा तिथं साधकांनी निश्चय केला पाहिजे. आणि याच्यासाठी काय आहे, याच्यासाठी सद्गुरू शरणागती फार महत्वाची आहे. त्याच्यानंतर जीव जीवाचा भेद सांगितलाय. आता जीव जीवाचा भेद सांगत असताना शास्त्रकारांनी काय वर्णन केलं, तर बघा आता आपण इथं एवढे सगळेजण आहे बसलोय, इथं कशासाठी आलोय, तर एक काहीतरी सत्विचार आपण आत्मसात करावे आणि आपल्या जीवनामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, म्हणजे आजचा सत्संग होईल, प्रवचन सेवा होईल, इथून बाहेर जाईल आणि घराच्या शेजारी गेल्यानंतर घर जिथं आपण राहणार आहे तिथं शेजाऱ्यानं समजा त्याची गाडी आपल्या दारात आडवी लावली असेल
तर काय होणार? आनंद होणार का दुःख होणार का राग होणार? राग येणार. अरे काय हा माणूस आहे, इतके वेळ ह्याला सांगतोय, हा गाडी आणून माझ्या आडवीच लावतोय. म्हणजे काय झालं? इथं ऐकलं जीव ईश्वर एकच आहे, मीच ब्रह्म आहे, मीच तो सत्तत्व आहे. आणि घरी गेल्यानंतर त्याच्या नावानं शिवीगाळ करायला चालू केलं. का? तू माझ्या दारात का गाडी लावलायस? जीव जीवाचा भेद. मग हा जीव जीवाचा भेद काय करतोय? दुःखास कारणीभूत आहे. घटपटादी न्यायानुसार घटाकाश आणि मठाकाश, घटामध्ये असणारं आकाश आणि मठाचं आकाश हे दोन वेगळं नाही, हे एकच आहे. फक्त काय झालंय? उपाधी भेदामुळे काय झालंय? ते आपल्याला वेगळं वाटायला लागले. या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. मग संत का स्वीकारायला लागल्यात? कारण त्यांनी ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवानं जाणलं नाही, ते तेच होऊन राहिलेले आहेत. आणि मग ते तेच होऊन राहून आपल्याला उपदेश करायला लागलेत की आपण ह्यापासून परावृत्त व्हा. मी आणि जीव, किंवा मी आणि ईश्वर, किंवा मी आणि हे जड शरीर, किंवा हा परमात्मा तत्व हे वेगळं नसून एकच आहे. फक्त काय झालाय? माझ्याकडं भ्रम निर्माण झालाय. हा भ्रम कसा आहे? तर उदाहरण सांगितलं जातं एक. मामाची चौकशी झाली की मामा काय करतोय? पिशवी भरतोय आणि निघून जातोय. एक कुटुंब असतं, त्याच्यामध्ये काय होतंय? तो कुटुंब बऱ्याच दिवसानंतर त्यांचा मामा एक घरी येतो. आणि मग घरी आल्यानंतर तो पुरुष नोकरीला गेलेला असतो. घरी आल्यानंतर मी कोण आहे? तर मामा आहे. मग त्याच्या पत्नीनं त्या मामाला कधी बघितलेलं नसतंय. हे त्यांचे मामा आहेत म्हणून त्यांनी काय करते? त्याचं यथायोग्य स्वागत करते, पाहुणचार करते. ते आल्यानंतर कोण आले? तर म्हणते मामा आले. त्यांना काय वाटतंय की हा तिचा मामा आहे. मग दोघंही हे असं 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर झालं. महिनाभर झाल्यानंतर यथासांग त्यांची सगळं जेवण खाण, त्यांची सोय सगळी व्यवस्थित होते. तो पण मामा खुश. का? त्यांनी पण विचारत नाहीत, ह्यांनी पण विचारत नाहीत. माझी सगळी सोय होत्या, मी आनंदात आहे. पण एक महिना गेल्यानंतर ज्या वेळेला ह्या दोघांचं बोलणं तर मामा ऐकतो की काय झाले? मामा भांडून आलेत काय? कोण मामा? तर ते आलेत ते मामा. अहो ते तुमचे मामा आहेत. अगं नाही, हे माझे मामा नाहीत, मी म्हणाले तुझे मामा आहेत. हा शब्द ज्या वेळेला मामा ऐकतो त्यावेळेला मामा पिशवी भरतो आणि घराच्या बाहेर निघून जातो. कारण का? त्यावेळेला त्याला कळालं येतंय की मी ह्या दोघांचाही मामा नाही, हे त्यांना कळालंय. त्यामुळे आता मी इथं राहण्यात काय अर्थ नाही. तसं जीव जीवाचा भेद असेल, जीव ईश्वराचा भेद असेल, ह्यामध्ये भेद नाही. हे दोन्ही एकच आहेत. फक्त काय झालंय? भ्रम निराशा झाली. मग आपण तो भेदभ्रम जोपर्यंत बाजूला करणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये ते आणि मी वेगळं आहे ह्याचं ज्ञान अवलोकन होणार नाही. आणि मग ते करून घ्यायचं असेल तर काय सांगितलंय? तर ते करून घ्यायचं असेल तर संतांना भजायला सांगितलंय. मग गुरुवाक्य मन धुतले. मी थोडक्यात आवडतो, कोण आबासाहेब बोलणार आहेत. गुरुवाक्य मन धुतले. गुरुवाक्य मन धुतले म्हणजे काय सांगितलंय? संतांना आपण अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. शरण गेलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? त्यांची अनन्य मनानं आणि तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग काय म्हणतात पुढं? मग अपेक्षित जे आपुले पुसतील सांगितले, तेने अंतःकरण बोधले संकल्पवे. मग काय होईल? जर आपण तनुमनु जीवे चरणाशी लागावे, मग तनानं मनानं आणि जीवानं अखंड भगवंताचं किंवा सद्गुरूंचं किंवा संतांचं जर गुणानुवाद केलं, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण केलं, मग संत आपल्यावर कृपाशीर्वाद करतील का नाही? नक्की करणार. कारण काय? कोणत्याही आईला त्याचं बाळ हे प्रिय नसतं, अप्रिय नसतं, प्रियच असतं. मग ते अपंग असेल, अधू असेल, काळा असेल, गोरा असेल, नकटा असेल. तसं ही सद्गुरू जे आहेत त्या सद्गुरूंना त्यांचं लेकूर बाळ हे आपलंच असतं. फक्त काय आहे? आपण आपल्यामध्ये भेद निर्माण करावं. ते सद्गुरू आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे. बहिरंग साधनेच्या दृष्टीनं हे योग्य आहे. सद्गुरूंचा मान, सद्गुरूंचा जे काही त्यांचं लौकिक आहे ते आपण एक शिष्य म्हणून सांभाळलं पाहिजे. पण हे करत असताना सद्गुरू काय करत असतात? वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करत असतात. ज्ञानाचं अंजन आपल्या डोळ्यामध्ये घालत असतात, ज्ञानामृत आपल्याला देत असतात. आपण आपली जी झोळी आहे ना, ती आपली झोळी ही चांगल्या नवीन ताडपदरीची शिवली पाहिजे. म्हणजे कुठली? विवेक आणि वैराग्य. जर तुमच्याकडे विवेक आणि वैराग्य पक्के असतील तर मग काय होईल? तर मग तुम्ही जे काही सद्गुरू आपल्याला ज्ञानदान करायला लागले ते आपल्या अंतःकरणामध्ये हळूहळू दृढ व्हायला चालू होतं. आणि जसजसं ते दृढ होत जाईल तसतसं आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती किंवा सद्गुरूप्रती किंवा त्या ईश्वराप्रती किंवा त्या ब्रह्मतत्वाप्रती की जे त्रिकाला बाधित आहे, जे अखंड आहे, व्यापक आहे, अशा परमात्म तत्वाबद्दल, मग तो आणि मी वेगळा नाही, तत्वमसी,
चार वेदांची 4 महावाक्य सांगितली आहेत. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म, आयम आत्मा तत्वमसी. हे काय सांगितले तर ते कोण वेगळं नसून ते तूच आहेस. फक्त तुझ्यामध्ये जे अज्ञानाचं आवरण आलंय ते आवरण बाजूला कर, म्हणजे मग काय होणार आहे, तू आणि ते वेगळं नाहीत. आणि सद्गुरू काय करायला लागलेत, सद्गुरू हेच करतात. काय करतात, आपल्यामध्ये जे अज्ञानाचं आवरण आलंय ते आवरण ते काय करतात, दूर करत असतात. आपण इथं सगळेजण आलोय, मगाशी जसं अधिकारी व्यक्तीची किंवा अधिकारी साधकाची व्याख्या सांगत असताना काय सांगितले, पूर्वजन्माच्या कर्मानुसार आणि या जन्मातल्या पुण्यकर्मानुसार त्याचा मल आणि विक्षेप हे 2 दोष नाहीसे झालेत. आणि आवरण दोषाची निवृत्तीसाठी तो सद्गुरूंना शरण येतो. कारण आवरण दोषाची निवृत्ती हे फक्त आणि फक्त सद्गुरूच करू शकतात. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मग ते जे वर्म सर्वेश्वर पूजनाचे जे आहे ना, ते फक्त सद्गुरूच आपल्याला घालून देतात. मग तिथं हा जीव जीवाचा भेद काय होतोय, बाजूला होतोय. कारण सद्गुरूंची दृष्टी ही व्यापक झालेली असते. त्यांच्यामध्ये हा स्त्री आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा प्राणी आहे, हा पशु आहे, हा पक्षी, हा भेदच नसतो. कारण ते त्या व्यापक तत्वानुसार प्रत्येकाशी जोडले गेलेले असतात. मग सद्गुरू काय करतात, सद्गुरू आपल्याला ती भेदबुद्धी बाजूला सारायचं ज्ञान देतात. आणि मग काय करतात, आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाजवळी. मग एका क्षणात ते आपल्यासारखं करतात. पण आपली भक्ती कशी पाहिजे, भक्त प्रल्हादासारखी पाहिजे. भक्ती कशी पाहिजे, हनुमंतासारखी पाहिजे. भक्ती कशी पाहिजे, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर ह्या संतांनी काय केले, आपल्या समोर जीवन जगण्याचा एक जो आदर्श निर्माण करून ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण कुठं बसतो हा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. आणि मग जसजसा तो विचार करेन तसं आपल्यामध्ये काय होणार आहे, ह्या ज्या भेदबुद्धी आहे ही भेदबुद्धी आपली हळूहळू निवृत्त व्हायला चालू होईल. आणि एक मग सतचित आनंद स्वरूप जे आत्मतत्व आहे त्याची आपल्याला प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. प्राप्ती होण्यापेक्षा आपण तेच होऊन राहणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सद्गुरूंना शरण जायचं आहे. मग काय होतंय, मग अंतःकरण बोधेल, संकल्पना नाही. मग त्या संकल्प विकल्प जे आहेत हे काय होणार आहे, तिथं थांबणारच आहेत सगळे. मी कल्पना ह्या ज्या काही सगळ्या उठणार आहेत, ह्या कल्पना थांबून मी आणि चैतन्य किंवा मी आणि ब्रह्म वेगळं नसून एकच आहे. फक्त हा पंचमहाभूताचा देह पूर्व प्रारब्धानुसार, माझ्या पूर्व कर्मानुसार मला हा जन्म मिळाला आहे. या जन्मामध्ये माझ्या प्रारब्धानुसार मला जे काही सुखदुःख भोगावे लागणार आहेत ते मी आनंदानं भोगून काढले. तर या जन्मामध्ये वर्तमानामध्ये जर आपण राहिलो तर मग भूतकाळ आणि भविष्य काळाची चिंता करायची कारण नाही. कारण जर वर्तमानामध्ये आपलं क्रियामान कर्म जर चांगलं झालं, कोणाबद्दल द्वेष, मत्सर, घृणा काहीही न ठेवता सगळ्यांच्यामध्ये ते एक भगवंत आहे, सगळ्यांच्यामध्ये तेच आत्मतत्व आहे, सगळ्यांच्यामध्ये तोच परमेश्वर आहे, हा भाव ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये दृढ होत जाईल त्यावेळी काय होणार आहे, आपणही त्या पदाला जाऊन पोचणार आहे. मग सद्गुरू काय करतात, आपल्याला आपलंसं करून घेतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, सद्गुरूंची अत्यंत मनोभावे पूजा अर्चना केली पाहिजे. आणि आपल्यामध्ये जे असणारे हे सगळे भेद आहेत हे भेद बाजूला सारले पाहिजेत. या 5 भेदांव्यतिरिक्त आणखीन 5 भेद सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, देशभेद, कालभेद आणि वस्तुभेद हेही त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. कारण एक आत्मतत्व जर त्रिकाला बाधित नसून ते काय आहे, त्रिकालातीत आहे. मग कालाचं बंधन त्याला नाही आहे, वस्तूचं बंधन कुठलंही नाही आहे. स्वगत भेद म्हणजे काय सांगितलं, आपल्याच अवयवामध्ये आपण, आपल्याच देहामध्ये आपण काय म्हणलं, अवयवभेद बघायलाच बघतोय. माझे हे हात आहेत, माझे हे पाय आहेत, ही सुद्धा एक भेद बुद्धीत सांगितली आहे. विजातीय भेद म्हणजे काय, वेगवेगळ्या जीवांचे, म्हणजे मी मनुष्य आहे, हे प्राणी आहेत, हे पक्षी आहेत, हा भेदभ्रम आपल्यामध्ये दृढ होत गेलेला आहे. आणि हा भेदभ्रम दृढ का झालेला आहे, कारण ह्या जीवावर अनंत जन्माचे संस्कार आहेत. अनंत जन्मामध्ये त्यानं हा सगळा भेद साठून घेतलेला आहे. आणि ज्यावेळेला सद्गुरू शरणागती होते त्यावेळेला हा भेदभ्रमाचं ज्ञान दूर होतं. आणि मग सद्गुरू आपल्याला आपल्या इच्छित अशा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या पदावर नेऊन पोचवतात. मी झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. जे काही चुकलं असेल त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि इथे मी पूर्णविराम देतो. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.